नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती 2026 सुरू झालेली आहे. म्हणजे MMRDA पदभरती सुरू आहे. याच्यामध्ये कोणते पदे आहेत, कशाप्रकारे अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता काय, त्याचबरोबर इतर जेही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच याचे आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा आणि ही PDF वगैरे मिळवायची असेल तर त्या लिंकद्वारे किंवा आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे सुद्धा मिळू शकतं. त्याच्यामुळे ज्या डिस्क्रिप्शनच्या लिंक आहेत त्या चेकआउट करायला विसरू नका. तर बघा, सर्वप्रथम डायरेक्टली आपण याच्यामधले जे पदे आहेत त्यांच्याबद्दल पाहणार आहोत. तर याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, तर याच्यामध्ये सहाय्यक अभियंता हे पद आहे, तसेच उपनियोजक, सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक, तसेच उद्यान विद्या सहाय्यक, उपलेखापाल, लघुटंक लेखक, भूमापक, संगणक तंत्रज्ञ अशा प्रकारची टोटल जर बघितली पदे तर 235 आहेत. आता या जे सहाय्यक अभियंता तुम्ही पाहू शकता, तर हे इंजिनिअरिंगचे पद आहे आणि प्रत्येक स्थापत्य, रेलपद, संकेत व दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल यामध्ये हे पद मोडले जातात. याचे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला हे जे PDF आहे किंवा हे जी पदे आहेत हे क्लिअर दिसायला लागेल. याच्यामध्ये अर्जाची तारीख काय आहे ते इम्पॉर्टंट डेट्सच्या आपण पाहू शकता. 18 तारखेपासून याचे फॉर्म चालू झालेले आहेत आणि 20/3/2026 पर्यंत म्हणजेच 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता आणि फी भरण्याची सुद्धा लास्ट डेट तीच आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे तसेच परीक्षेचा दिनांक लवकरच जे आहे तुम्हाला अनाऊन्स केला जाईल आफ्टर सबमिटिंग द फॉर्म. भविष्यातल्या ज्याही अपडेट्स असतील त्या मिळवण्यासाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्व न्यूज जे असतात त्या कव्हर करतो. आता याच्यामध्ये प्रत्येक जे पद आहे, जसं मी सहाय्यक अभियंता जे स्थापत्यमध्ये सांगितलं, तर त्याचं जे पद आहे प्रवर्गानुसार पाहू शकता. जसं SC, ST, OBC, EWS, जनरल या प्रवर्गातील उमेदवारांसाठी म्हणजे ह्या प्रवर्गासाठी जे पदे वितरित करण्यात आलेली आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, तर बघा, जे सिव्हिल आहे म्हणजे स्थापत्यामध्ये जर सहाय्यक अभियंता साठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं डिग्री जी असेल कंप्लीट असली पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा तुमचा इक्विलंट जे असेल एज्युकेशन झालेलं पाहिजे. अनुभव आहे का, तर बघा याच्यामध्ये टोटल एक्सपिरियन्स ऑफ 5 years. Candidate should be working in S15 फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 years इन CDA. याच्यामध्ये अनुभव मॅटर करतो, कमीत कमी 5 वर्षाचा. कॅन्डिडेट शुड हॅव एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स. तुम्ही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्समध्ये किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तरी तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्याचबरोबर ॲड्युकेट एक्सपिरियन्स पाहिजे प्लॅनिंगमध्ये, डिझायनिंगमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला मॉडर्न अर्बन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स पण आले पाहिजेत, त्याच्याबरोबर काम करता आलं पाहिजे. तर अशा प्रकारचे अनुभव आहेत. तसंच सहाय्यक अभियंता रेलपथ याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचा अनुभव आहे. तुमची सिव्हिल म्हणजे डिग्री पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, ॲड्युकेट एक्सपिरियन्स पाहिजे प्लॅनिंगमध्ये वगैरे. तर प्रत्येक जे पद आहे त्या पदानुसार जे आहे इथे शैक्षणिक पात्रता आणि त्यासाठी लागणारा जो अनुभव आहे ते दिलेला आहे. ह्या PDFला जे आहे मी आता प्रत्येक पदानुसार सांगू शकत नाही, हे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यासाठी हे PDF तुम्ही जे आहे पर्सनली रीड करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा किंवा इंस्टाग्रामवर आमच्याशी मेसेज करा. आम्ही हे PDF तिथे शेअर करू शकतो. बाकी याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे, खेळाडू आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण आहे, त्याबद्दल जी माहिती आहे ती इथे देण्यात आलेली आहे. बाकी PWD कॅन्डिडेट जे फिजिकल जे डिसॅबिलिटीज कॅन्डिडेट्स असतात तर त्यांनासुद्धा इथे जे आहे आरक्षण देण्यात येत आहे. तर तुम्ही त्याचं आरक्षणसुद्धा जे आहे ते यूज करू शकता. बाकी अर्ज कसा भरायचा आहे, तर यांची जी ऑनलाईन वेबसाईट आहे mmrda.maharashtra.gov.in याच्यामध्ये डिव्हिजन तसेच ॲडमिनिस्ट्रेशन रिक्रुटमेंट हे सेक्शन आहे. इथे जाऊन तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता. खूप सिंपल प्रोसेस आहे. अर्ज भरताना एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यास किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यास उमेदवारांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या जे क्रमांक दिलेला आहे तर फोन नंबर याच्यावर तुम्ही संपर्क जे असतात ते साधू शकतात. याची वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन फी ही तुम्हाला 20 मार्चपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत भरायची आहे. परीक्षा शुल्क जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते भरायचं आहे. बाकी याच्यावर कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करायचं आहे, कोणत्या साईटचा फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर वगैरे सर्व माहिती जी आहे ती व्हिडिओला पॉज करून तुम्ही इथे रीड करू शकता. अर्ज भरण्याबाबतच्या सूचना पहा आणि जर याच्यामध्ये तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण करत असाल तर नक्की याला तुम्ही जे आहे ते
अप्लाय करू शकता। याच्यामध्ये खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये फी आहे, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये फी आहे, तसेच अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा 900 आहे। पण जे माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक आहे यांच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते माफ राहील। बाकी पुढे परीक्षा पण घेतली जाईल, जे निवड प्रक्रिया आहे ते जे परीक्षेदरम्यान असणार आहे, तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे। परीक्षेचं स्वरूप पाहू शकता इथे। आता प्रत्येक पद आहे त्या प्रत्येक पदानुसार वेगवेगळी परीक्षाची आहे फॉर्मॅट ती घेण्यात येत आहे। जसं याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक प्रश्न असे प्रश्न विचारले जाणार आहेत। तुम्हाला एकूण गुण जे असतील 100 असतील, एकूण गुण 200 असतील, एकूण प्रश्न 100 असतील, एक प्रश्न 2 मार्काला आणि 2 तासाचा वेळ तुम्हाला दिला जाईल। ऑलमोस्ट याच्यामध्ये जेवढे पेपर्स आहेत अशाच प्रकारचे आहेत। काही ठिकाणी 75 मिनिट आहेत, म्हणजे पदानुसार जे आहे परीक्षेचा फॉर्मॅटसुद्धा चेंज होतो, तर तुम्ही हे पाहू शकता। तर हे परीक्षा होणार आहे। आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म हा सबमिट कराल तर भविष्यामधले ज्याही अपडेट्स असतील या परीक्षेबद्दल किंवा कधी याचं हॉल तिकीट येणार आहे काय, हे सर्व आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। बाकी वयोमर्यादा जर पाहिली तर तुमचं कमीत कमी वय म्हणजे किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज जे आहे पदवीधर अंशकालीन उमेदवाराचं 55 वर्ष आहे। बाकी खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स जर SC/ST या प्रवर्गातून असाल तुम्ही उमेदवार असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। आणि हे जे वयोमर्यादा आहे ती जाहिरात प्रसिद्ध केलेली दिनांक जे आहे तिथपर्यंत तुमचं कंप्लीट असलं पाहिजे। बाकी निवड प्रक्रिया बघा, ज्या प्रकारे ही प्रक्रिया आहे परीक्षेद्वारे याचं जे आहे ते सिलेक्शन होणार आहे। बाकी तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा फायदा उचलायचा असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स, तुमची शैक्षणिक अर्हता जी पण आहे ती पूर्ण करून तुम्हाला पूर्ण असली पाहिजे आणि त्याची डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करून याचा फॉर्म भरायचा आहे। निवड पद्धतीबद्दल पाहू शकता, ही जी टेस्ट असेल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी CBT एक्झाम घेतली जाणार आहे। कॉम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, पदास असलेली आवश्यकता पूर्ण करायची आहे। तुमचं नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जी संख्या आहे ती विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रांमध्ये येणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी करता तुम्हाला बोलवण्यात येईल आणि पुढची जी प्रोसेस आहे ती केली जाईल। बाकी याच्यामध्ये एवढंच। जर तुम्हाला अजून क्वेश्चन्स असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि तुमचे या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका। बाकी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातल्या याचे अपडेट्स मिळत राहतील। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये।